स्क्रीन दिसत आहे? Yes, sir. ओके. सो लास्ट सेशन मध्ये आपण डिस्कस केलं होतं. बेसिकली वी हॅव स्टार्टेड डिस्कशन अबाउट द ऑपरेटर. Okay, what is the operator? A symbol which perform operation on Operand. operand. So there are three category. First one is unary operator. Second one is binary operator. And third one is ternary operator. Yes, there are three operator are here. Now, unary operator, we discuss about increment operator, this plus plus, B decrement operator, minus minus. Then binary operator has few of the flavor like this. A is arithmetic operator. What is the arithmetic operator? Which which perform perform mathematic operation on operand, that is called arithmetic operator. Yeah. So what are the examples? Those addition, subtraction, division, multiplications, etc. These are a arithmetic operator. There is a bit typo, but ignore it. तो हमने ये इतना कर लिया था. उसके बाद हमने क्या देखा था? दूसरा वाला था वो असाइनमेंट Assignment. ऑपरेटर. Which operator assign right side right operands right sides of right sides operands operand value to left sides operand, that is called assignment operator. That's it. And what is the assignment operator? Equal to is the assignment operator. That's it. Now third one is relational operator, or you can say comparison as well. If someone wants the comparison, so comparison operator, which operator compare between two operand, that is called comparison operator. That's it. For example, greater than, दूसरा कौन सा है बताइए? लेसर Less देन. than. ग्रेटर देन का जो ऑपरेटर साइन है ये है. लेस देन का जो साइन है ये है. देन इक्वल टू वाला भी लिखते हैं लाइक दैट. इक्वल टू, तो इक्वल टू का साइन ये है, ये वाला रहेगा. ठीक है, इक्वालिटी चेक करने के लिए. नॉट इक्वल यानी कि इक्वल नहीं है, ये चेक करने के लिए नॉट इक्वल, तो नॉट का साइन एंड इक्वल. और किसी किसी को अगर चेक करना होता है कि ग्रेटर देन एंड इक्वल, तो दोनों साइन ऐसे इस तरह से यूज करते हैं. 6 में लेसर देन एंड इक्वल,
तो उसे इस तरह से इस्तेमाल करते हैं। तो कल हमने कंपैरिजन ऑपरेटर के बारे में डिस्कस किया था, लेकिन प्रैक्टिकली नहीं किया था, करेक्ट? या सब लोगों ने प्रैक्टिकली करके देखा है? बोलिए। रिलेशनल का नहीं देखा सर। नहीं देखा ना, तो चलिए आज अब हम प्रैक्टिकली कर लेंगे। आप मुझे बताएंगे कि क्या होगा, ट्रू या फॉल्स। और एक बात याद रखिए कि ये जो कंपैरिजन ऑपरेटर है हमेशा दो ही चीज रिटर्न करेंगे, जो है ट्रू और फॉल्स। अगर दी गई एक्सप्रेशन या कंडीशन, जैसे कि मान लीजिए मैं आप लोगों को इस्तेमाल करके दिखा देता हूँ। यहाँ पे लिखते हैं हम लोग कंपैरिजन या रिलेशनल। ओ फोल्डर अलग है ना हमारा, इवनिंग वाला, सॉरी। थैंक यू बड़ी। मॉर्निंग के अंदर प्रोजेक्ट वाला हम लोग सिलेक्ट करके लेते हैं। गुड। और यहाँ पे एक फाइल बनाएंगे। ये है बाइनरी ऑपरेटर, जिसमें हम लोग पढ़ रहे हैं रिलेशनल। रिलेशनल ऑपरेटर, बड़ा ही नाम चला गया ये, .js। हाँ, तो मान लीजिए मेरे पास एक वेरिएबल है, मैं वेरिएबल डिक्लेयर कर रहा हूँ मार्क नाम का, और उससे मार्क मिले हैं 40। ठीक है, और इसका रिजल्ट अभी मैं निकालने वाला हूँ। ये पास है, इज पास, मतलब कि पास है क्या, इज पास इक्वल टू, कैसे डिसाइड होगा? अगर मार्क जो है, मिनिमम मार्क पासिंग के लिए कितने चाहिए 10th के लिए, एक सब्जेक्ट में मान लीजिए 35 35 35 मार्क, मार्क ग्रेटर देन 35 है। तो ये जो एक्सप्रेशन है, ये मार्क वाला, इक्वल टू ये क्या रिटर्न करेगा? ये अभी आपकी वैल्यू कितनी 40 है, तो ये क्या रिटर्न करेगा? इसकी वैल्यू क्या होगी? 40 नहीं नहीं, 40। 36 37 ट्रू ट्रू ये सिर्फ ट्रू या फॉल्स ही रिटर्न करेगा। देखो True. मार्क, ये जो मार्क की वैल्यू है, मार्क ग्रेटर देन 35 की, ये जो अभी एज ऑफ नाउ 35 से ज्यादा है क्या मार्क? चेक कीजिए। अभी मार्क की वैल्यू मैंने कितनी रखी हुई है? 40. 40। क्या मार्क ग्रेटर देन 35 है? अभी 35 से ज्यादा वाली वैल्यू है मार्क के अंदर। यस सर। Yes. एंड नाउ नहीं. तो क्या रिटर्न करेगा? ये फॉल्स। फॉल्स अगर कंडीशन मैच होती है, मार्क के अंदर अगर 35 से ज्यादा, ये ग्रेटर देन वाला साइन है, मार्क ग्रेटर 35, तो वो रिटर्न करेगा ट्रू, नहीं तो क्या रिटर्न करेगा? फॉल्स। तो ये हम लोग स्टोर कर लेते हैं एक वेरिएबल में, पास नाम का एक वेरिएबल है, उसमें स्टोर कर देते हैं। अब आप लोगों को पता है कि राइट साइड की वैल्यू लेफ्ट साइड में पास करने के लिए इक्वल टू का साइन लगा देते हैं, जो कि असाइनमेंट ऑपरेटर का काम करता है। तो ये जो भी एक्सप्रेशन होगा, ट्रू या फॉल्स, आप ऐसे डायरेक्टली भी प्रिंट कर सकते हैं, आप, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है। देखो जैसे कि कंसोल डॉट लॉग, और हम लोग प्रिंट करना चाहते हैं कि अगर मार्क अगर 35 से ज्यादा है तो ये ट्रू रिटर्न दे देगा। देखो मैं इसे सेव कर देता हूँ। ठीक है, दो ही लाइन का कोड लिखा मैंने। मार्क लिया एक वेरिएबल, और उसके अंदर मैंने जो मार्क्स है वो 4 रखे हुए हैं, और मैंने कंडीशन रखी है कि अगर मार्क 35 से ज्यादा है तो ये ट्रू रिटर्न करेगा, नहीं तो फॉल्स रिटर्न करेगा। तो यहाँ पे नोड, और इसे सेव करते हैं सबसे पहले, है ना। और फाइल का नाम जो है बाइनरी लिख देते हैं। ओ, वहां पे नहीं, गलत जगह पे हुआ। नोड बाइनरी असाइनमेंट है, ये रिलेशनल। हाँ, क्या रिटर्न हुआ, इसका क्या आउटपुट आया? यस, फॉल्स आएगा। हाँ, इसे ऐसे भी लिख सकते हो, और इसका आउटपुट
जो ये जो एक्सप्रेशन है इसे आप एक वेरिएबल में ले सकते हो, आपकी चॉइस है, आप जैसा लिखना चाहो वैसे। और ये जो वेरिएबल में मैं आउटपुट स्टोर कर रहा हूँ वो यहाँ पे रख दो, ऐसे सेम ही आउटपुट आएगा। हाँ, अभी अगर मैंने इसे 45 किया तो अभी क्या आउटपुट आएगा देखो। ये ऑपरेटर सिर्फ ट्रू और फॉल्स ही रिटर्न करेगा, इसके अलावा कुछ रिटर्न नहीं करेगा, जितने भी कंपैरिजन है वो सारे। अब ध्यान से थोड़ा सा देखिए, ये ग्रेटर देन तो हमने कर लिया, अब ग्रेटर देन इक्वल टू का एक एग्जांपल देख लेते हैं। ये 35 किया तो ये क्या देना चाहिए? इक्वल टू इक्वल टू नहीं नहीं, ट्रू या फॉल्स देगा ये बताना है आपको। ट्रू देगा। ट्रू। फॉल्स। हाँ, मैं आप लोगों को क्वेश्चन पूछ लेता हूँ। मार्क जो है यानी 35 से बड़े है क्या? 35 से बड़े है क्या? नहीं। नहीं। तो क्या रिटर्न देगा वो? फॉल्स। फॉल्स। अगर हमने यहाँ पे डाला यहाँ पे कि इसके समान या इससे बड़ा, अभी मैंने इक्वल टू डाला तो ये क्या चेक करेगा? सबसे पहले चेक करेगा ये बड़ा है क्या? बड़ा तो है नहीं, लेकिन क्या इक्वल है? मार्क 35 इक्वल 35, यस, तो ये क्या देगा? ट्रू देगा। That's it. मतलब दो ऑपरेटर एक साथ हम लोग इस्तेमाल कर सकते हैं ये सिचुएशन के लिए, कि अगर हमें पासिंग के लिए 35 एंड ग्रेटर देन चाहिए तो हमें इक्वल टू लगाना जरुरी है उसके साथ, नहीं तो क्या होगा, जे 35 वाले पास काठावर पास होणारे आहेत ते सगळे नापास होऊन जातील एका मार्क्स साठी। ठीक है, और टेस्ट लेते हैं आप लोगों के। ठीक है, अब क्या रिटर्न करेगा नॉन आईटी वाले बताइए? ट्रू। तर ग्रेटर एंड इक्वल रहा तो ग्रेटर एंड इक्वल का सर? नाही नाही, इथे हे म्हणायचं आहे, सिंपल शी गोष्ट आहे, 36 हे 35 पेक्षा मोठे आहेत का वाचून सांगा। हो सर। हो सर. सर हो सर. जास्त टेन्शन नाही घ्यायचं, फक्त हे जे मार्क मध्ये जी व्हॅल्यू आहे किती 36 आहे, चेक येस करायचं की 36 ही व्हॅल्यू 35 पेक्षा मोठी आहे का? हो सर. जर आन्सर हो असेल तर ट्रू रिटर्न करेल, हो. नाही असेल तर फॉल्स। फेल. हा, इक्वल टू च उत्तर कशासाठी येतं माहित आहे का, की जेव्हा संख्या समान असतात दोन्ही साईडच्या, म्हणजे इकडे पण 35 आहे आणि इकडे पण 35 आहे, आणि जर का आपण इक्वल टू जर दिलं तर ते ट्रू येईल, नाही तर 35 संख्या ही 35 पेक्षा मोठी नाहीये, समान आहे, त्याच्यामुळे ते फॉल्स देईल। दॅट्स इट। एकदा दोनदा करून पाहिलं की समजून येईल तुम्हाला। पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही मोठ्या संख्या असतील जसं की 37, आता मार्क मध्ये 37 जे आहे ते 35 पेक्षा मोठे आहेत, येस सर. हो ट्रू. सर. तर आउटपुट काय येत आहे ते सांगा ट्रू। ट्रू. याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे तुम्हाला? नॉन आयटी खास करून, आयटी वाल्यांनी नका जास्त बोलू। तर हे ग्रेटरचा सिम्बॉल आहे ना, तर इकडे हा. 37 आहे आणि इकडे 35 आहे, हा, तर ते नाही कळत आहे सर। म्हणजे हा. ग्रेटर तर इकडे आहे ना 37, ते जे जो काही सिम्बॉल आहे तो 37 कडे आहे ना, तर मग असं वाटत आहे की ट्रू आहे म्हणून, म्हणजे 37 हे तर मग मोठे ट्रूच आहे ना, मग 37 मोठे आहेत तर ट्रूच येणार आहे, तुमचं हो. उत्तर बरोबर आहे मग। यस, ट्रू आहे बघा। हो, अगोदर तुमचं नव्हतं कळलं सर, तुम्ही जे 36 लिहिलं होतं ना ते नव्हतं कळालं। 36 पण मोठंच आहे बघा, ते पण मोठंच आहे, बरोबर आहे। 36 हे 35 पेक्षा मोठेच आहेत, 36 हे मोठे आहेत म्हणून ट्रू असं। नोड आउटपुट जर बघितलं तर बघा, आलं? हो. आपण काय घेतलं होतं, इक्वल टू घेतलं म्हणून तुमचं कन्फ्युजन झालं,
का झालं हा सर. हा त्याचं सांगतो आता रिझन एकदा परत. आता आपल्याकडे मार्क किती मिळवलेले आहेत स्टुडंटने 35. 35 आणि कंडिशन पण आपण चेक काय करतोय सांगा मला 35 असं चेक करतोय आपण 35 मोठे आहेत का 35 पेक्षा नाही. नाही. इक्वल मग हा काय देईल आन्सर बघा. False. आपण काय चेक करतोय आपण ग्रेटर दॅन साठी चेक करत आहे ना की 35 हे हो. 35 पेक्षा मोठे आहेत म्हणून. मग आपल्याला काय पाहिजे 35 ज्याला आहेत तो पास झाला पाहिजे की फेल झाला पाहिजे Pass. पास झाला आपण पाहिजे. पाहिजे. तर मग आपण त्याला इक्वॅलिटी पण टाकून देतो की जर समान जरी असतील इक्वल असतील तरी त्याने घेतलं पाहिजे. आता तो काय देईल चेक ट्रू. करा. True देईल. हा पण जर का मी आता 34 टाकले तर काय म्हणेल काय हे 34 मार्क्स जे आहेत ते 35 पेक्षा ग्रेटर दॅन किंवा इक्वल आहेत का नाही. नाही. 34 ही व्हॅल्यू जी आहे 35 पेक्षा ना इक्वल आहे ना ग्रेटर दॅन आहे. Hmm. तर काय रिटर्न करेल हे False. इज इट क्लिअर नाव. Yes, Yes. sir. येस सर. तर जर मार्क 37 राहिले तर तुम्ही सांगा 37 राहिले तर काय येईल ट्रू येणार. सर हो. नॉट इक्वल टू करायचं असलं हा ते आपण एक एक एक्झाम्पल करूया ना कारण की हे ना कसे कंडिशनल आहेत आणि थोडे कन्फ्युजन होतील ना सगळेजण तर आपण एक एक करत जाऊया. याच्यामध्ये कन्फ्युजन कम्फर्टेबल आहेत सगळे हो sir. एक मिनिट ठीक आहे. सर. हा बोला ना. जे इथं 37 आहेत ना तर हा. जर ग्रेटर अँड इक्वल असेल तर मग ते 37 मोठे की काय? हो हो मोठे आणि इक्वल दोन्ही पण चेक करतील. आता इक्वल म्हणजे इक्वल तर नाही आहेत पण मोठे आहेत का दोन्ही पैकी एक काही जे तरी सॅटिस्फाईड झाला असेल ना ते चालेल. इक्वल आहेत का 37 35 पेक्षा नाही आहेत ठीक आहे सोडून द्या मग ते. मग ग्रेटर दॅन आहेत का Yes. ग्रेटर दॅन नाही. हा तर मग ट्रू. True. मग ट्रू धरतील ते असं दोन्ही पैकी एक जे काही मॅच होईल ना इक्वल असेल तर इक्वल आणि ग्रेटर दॅन असेल तर ग्रेटर दॅन त्याच्यापैकी एक कर. आणि जर दोन्ही पण म्हटलं की नाही ग्रेटर पण नाही आणि इक्वल पण नाही तर तेव्हा ते फॉल्स सांगून देईल असं. पण आता 37 हे काय आहेत ग्रेटर आहेत ना हो. त्याच झालं मग एवढं. अजून काही कन्फ्युजन याच्यामध्ये 37 ग्रेटर इक्वल 35 तर याचा आन्सर काय येईल सर मग? बघा तुम्ही. True येईल sir. तर ग्रेटर इक्वल मध्ये पण ट्रू येईल का? हो 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 दोन्ही पण येणार इक्वल. हे बघ हे ना एकत्र दोन्ही घेत नाही हा हा तुमचा एका वेळेस एकच घेतो. हा इक्वल फक्त इक्वालिटी साठी चेक करून घेतो तो. बाकी सगळं एवढं जरी केलं तरी चालेल. फक्त समान व्हॅल्यू साठी तो आयडेंटिफाय करतो त्याला. असं नाहीये की जर का त्याने इक्वल नसेल तर तो फॉल्स नाही देणार तो असं काही नाहीये. दोन्ही पैकी एक काहीतरी असला पाहिजे की तो ग्रेटर आहे की इक्वल आहे तो चेक करेल त्याच्यापैकी. फक्त तुम्हाला ही संख्या जी आहे मार्क्सची मोठी असली पाहिजे त्याच्यापेक्षा. अजून एक फायनल क्वेश्चन करतो मी 57 आणि 55. आता काय यायला पाहिजे तुमच्या हिशोबाने ट्रू. काय 57 ही संख्या 55 पेक्षा मोठी आहे Yes. 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 हो सर. तर हा काय रिटर्न करेल आता 60 पेक्षा 57 मोठे आहेत का False. नाही. ठीक आहे ओके. आता ग्रेटर दॅन झालं आपलं करून लेस तर आपण दॅन याच्यात
पास आणि फेल नाही दाखवू शकत ना? दाखवू शकतो. पुढे जरा 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 अगोदर नाही की सगळ्यांची कन्सेप्ट करू द्या. पास आणि फेल दाखवूया आपण. इथे आपण रिलेशनल टर्नरी जे ऑपरेटर आहे ना तिथे मी पास आणि फेल दाखवून देतो तुम्हाला. ठीक आहे, नो वरीज. आजच आपण करणार आहोत पास आणि फेलचं. लेसर दॅन ऑपरेटरचं बघा. आता मला सांगा, लेसर दॅन ऑपरेटर मध्ये जर हीच गोष्ट जर मी उलटी केली, इथेच करू का चेंज लेसर हा दॅनचं? करा हो सर. करा सर. आता लेसर दॅन काय म्हणताय की मार्क ची संख्या ही 60 पेक्षा कमी आहे का? जास्त नाही, आता लेसर दॅन आहे. तो क्या ये मार्क की वैल्यू 60 से कम है? यस सर. ट्रू येणार. मार्क की वैल्यू क्या है? 57. 57. ठीक आहे. तो मार्क की वैल्यू 57 है, तो क्या 60 से कम है? येस सर. यस. हो जर 60 च्या कमी असेल तर आउटपुट काय दाखवायला पाहिजे? ट्रू. ट्रू. आता सांगा, फॉल्स. फॉल्स. काय मार्क ही व्हॅल्यू 45 पेक्षा कमी आहे? नाही. मग तो मोठे. फॉल्स देणार. ठीक आहे. नाव ट्रू. ट्रू सर. प्रज्वल, विशाल, ट्रू. ट्रू. ट्रू आहे सर. हो ना? ट्रू आहे सर. ट्रू. ट्रू. 35 मार्क्स, 35 मार्क्स 45 पेक्षा कमी आहेत का? येस सर. हो. हो सर. 35. That's it. आता तिसरा वाला जो आहे, तिसरा वाला जो आपल्याला चेक करायचा आहे तो बघा, इक्वल टू आणि Equal to. नॉट इक्वल टू चेक करूया. दोन वेळा इक्वल टू यूज करायचा. काय मार्क हे 45 च्या इक्वल आहेत, समान आहेत का? फॉल्स. नाही आहे फॉल्स. ठीक आहे. आता इथे तर थोडस तुम्हाला कन्फ्युजन होईल हा. नॉट इक्वल साठी, नॉट इक्वल साठी थोडस कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. काय आहे, जर का 55 इक्वल टू 55 याचा आन्सर काय येईल? ट्रू. काय हे 55 इक्वल टू 55 इक्वल आहेत? हो, पण हो. ट्रूच येणार कारण की 55 हे 55च्या समान आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. बट नॉट लावलं ना तर विरुद्ध होतं. हा. ठीक आहे. आपल्याला काय चेक करायचंय की 55 जे आहेत हे कसले कशाच्या नसले पाहिजेत, हे इक्वल नसले पाहिजेत. नॉट Equal इक्वल नसले चेक पाहिजे. करायचंय आपल्याला. नॉट Yes. इक्वल. ठीक आहे, नॉट इक्वल. आता नॉट इक्वल जर म्हटलं, आता हे इक्वल आहेत का? चेक करा. नाही. इक्वल आहेत. इक्वल आहेत. तर एकदा ना याला चेक करूया आपण. नॉट इक्वल ला चेक करतो. आपण काय म्हणतोय, नॉट. इथे एक काढून नॉट लिहिलं. आता 35 जे मार्क्स आहेत, 35 जे मार्क्स आहेत हे नॉट इक्वल आहेत का 45 शी? इक्वल नाही, इक्वल नाही आहेत ना, इक्वल नसले पाहिजे. जर इक्वल नसेल तर हा काय देईल? ट्रू रिटर्न करेल. आणि जर का इक्वल असेल तर काय रिटर्न करेल हा? फॉल्स. चेक करा एकदा, बरोबर बोलतोय का आपण? चेक करा. हा, आता इथे मजा आहे सगळ्यात अगोदर. चेक करा बघा. फॉल्स साठी म्हणजे सर एकच कंडिशन येईल. हा, इथे बघा. आता इथे चेक करा. आता लेट्स सी, मी 45 करतो. नॉट इक्वलचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगतो एकदम व्यवस्थित. एक मिनिट द्या.
हा जो आहे हा आपण आरामात समजून घेऊया, कारण हा थोडा ट्रिकी आहे. हम्म. आता इथे इक्वल टू आलं तुमचं. ट्रू ठीक आहे. ट्रू आणि याला आपण डायरेक्टली प्रिंट करूया. डायरेक्ट प्रिंट करूया नोटला. ओके. आणि नॉट हा सिम्बॉल जिथे लागेल, नॉट हा सिम्बॉल जिथे लागेल तो काय करत असतो की सोपी गोष्ट आहे. इथे तुमचा आन्सर लेट्स सी ट्रू आहे, याला नॉट केलं तर त्याचा अपोजिट काय होणार? फॉल्स. फॉल्स होणार. म्हणजे तुम्हाला जर का नॉटचं जर साइन लावलं, त्याचं जे काही इन्व्हर्जन आहे तो नेहमी हा होत असतो. नॉट इक्वल टू त्याला सोडून बाकी सगळ्यांना तो जो आहे तो चेक करत जाणार. ह्याला आपण समोर चेकही करणार आहोत चांगल्या प्रकारे स्टेटमेंट मध्ये, डोंट वरी. नॉट सेव्ह. बघा उलट झालं ते. हा परत एकदा सांगतो तुम्हाला मी. नॉट साइन काय करत असतं, नॉट सिग्नेचर काय करतं ते सांगतो मी. की जर एखादं आउटपुट ट्रू असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करेल तो? फॉल्स मध्ये. फॉल्स मध्ये. आणि एखादं जर का फॉल्स आउटपुट येत असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करेल? ट्रू मध्ये. ट्रू मध्ये. म्हणजे अपोजिट करण्याचं काम करतं. जिथे जिथे तुम्ही नॉट लावाल ना तिथे तिथे ही गोष्ट होत राहणार. ही थोडीशी पुढे जाऊन आपण जास्त प्रमाणात वापरूया, जेणेकरून तुम्हाला आता सध्या मला तुम्हाला कन्फ्युज नाही करायचंय. ठीक आहे. पुढे आपण खूप जास्त प्रमाणात वापरतो. तर सध्या समजून घ्या की जर याचा आन्सर जर का ट्रू येत असेल, हे जर का आन्सर जर ट्रू असेल असं इक्वल टू आणि त्याला नॉट इक्वल टू जर केलं तर हा काय रिटर्न करेल? हा फॉल्स रिटर्न करून देईल. आणि जर का त्याचा आन्सर जर का फॉल्स येत असेल तर तो ट्रू मध्ये रिटर्न करून देईल. तुम्ही स्वतः करून बघा, काही कन्फ्युजन असेल तर मग आपण त्याला सॉल्व्ह करूया. उद्या स्टेटमेंट मध्ये घेणार आहोत आपण ते जास्त. ठीक आहे. आता रिलेशनल मध्ये तुम्ही हे प्रॅक्टिस करून बघा. ग्रेटर दॅन, लेसर दॅन, इक्वल टू, नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू ची थोडीशी कमी केली चालेल, पण ग्रेटर दॅन, इक्वल टू हे बघा कुणाला तरी इश्यू होता बहुतेक करून. तर इक्वल टू मध्ये टेन्शन नका घेऊ. ग्रेटर और इक्वल टू याच्यासाठी दोन्ही गोष्टी याच्यासाठी वापरतो आपण. जर का 45 ग्रेटर दॅन 45, 45 हे 45 पेक्षा मोठे नाही. फक्त आपल्याला यांची समानता जर चेक करायची असेल ना, की समांतर नाहीयेत ना, तरी त्याच्यासाठी आपण इक्वल टाकतो. हा एका वेळेस एकच गोष्ट घेतो. जर का ग्रेटर जर असेल तर तो ट्रू रिटर्न करेल, किंवा म्हटलं मी, किंवा इक्वल असेल तरी ट्रू रिटर्न करेल. जर ग्रेटरही नाही आणि समानही नाही, मोठाही नाही आणि समानही नाही, तर तो फॉल्स रिटर्न करेल. That's it. ही तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा हँड्स ऑन, आणि काही इश्यू असतील तर ग्रुपवर टाका. आता तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार आहात? फॉर एक्झाम्पल जसे की व्हेरिएबल आहेत, मी असं घेतोय अमाऊंट. प्लस तुमच्याकडे 10 रुपये आहेत. सो तुम्ही चेक करू शकता कन्सोल डॉट लॉग अमाऊंट. जर का 100 पेक्षा जास्त असेल असं, तर ऑब्विसली हे आन्सर काय येणार तुमचं? फॉल्स. अमाऊंट तुमच्याकडे किती आहे? 10 रुपये. आणि तुम्ही चेक काय करताय की अमाऊंट ही ग्रेटर दॅन आहे का 100 पेक्षा? तर नाही. तर आन्सर जे आहे फॉल्स आहे. चला, आता तिसरा ऑपरेटर कोणता आहे आपला, जो फायनलाइज आहे? ऑपरेटर. बरं, तुम्हाला मी 2 मिनिटं देतो. याच्यावर विचार करून मला सांगा कुणाला काय कन्फ्युजन आहे का? सगळ्यांना, ऑल. Someone said me they need explanations in English. So basically what exactly happened? So you have to check it is a greater than if this variable is greater than, if this variable is a greater than
of this amount of value. So let's see. The amount is 10 and is it greater than 10 is greater than 100? So who written in Latha? So are you comfortable here for the it's greater than sign? Any confusion, please let me know. Okay. Okay, I'll take care, Lata. I'll going through the Hindi or the English only. Okay. Fine. So now there is a ternary operator. Yani here is a ternary operator. The ternary operator symbol is this question mark and colon. So what is the definition of ternary mark? क्या है इसकी definition? Which operator perform operation on 3 or more operand, it is called mute ला जा कोणीतरी. Called ternary operator. So क्या है ये ternary operator? What is it? Simple thing which perform operation on 3 operand or more it. We can do it. तो ये इसमें कितने सिंबल है हमारे? How many symbols are there? 2. First one is question mark, second one is a colon. इसे आपको इस्तेमाल इस तरह से करना है जैसे कि किसी ने पूछा था अभी कि क्या हम लोग इसे पास एंड फेल रिजल्ट कर सकते हैं? यस. तो हम लोग इस तरह से मार्क अगर हमारे 40 है हम लोग असाइन कर लेते 40. यहाँ पे हम लोग रिजल्ट ले सकते हैं. देखो रिजल्ट चाहिए पास एंड फेल तो हम लोग ले सकते हैं. इस रिजल्ट में हम लोग स्टोर करेंगे इक्वल टू और कंडीशन लिखेंगे मार्क ग्रेटर देन 40. ऑपरेंड देखो कितने हुए 1 2 3. अगर मार्क ग्रेटर देन है तो क्या? क्वेश्चन मार्क. मार्क अगर ग्रेटर देन है तो मैं लिखता हूं डबल कोट में यू आर पास. देखो यहाँ पे ध्यान दीजिए अगर मार्क अगर ग्रेटर देन है ये कंडीशन अगर ट्रू होती है तो क्या आउटपुट होगा? इसके अंदर ये जो रिजल्ट है इसके अंदर क्या स्टोर करने के लिए बोला मैंने? यू आर पास. यू आर पास. एल्स नहीं तो कोलन. कोलन के बाद जो भी होगा. मेरा आवाज आ रहा है सबको? पूरा Yes, sir. साइलेंट हो गया. मैं इंटरनेट तो नहीं चला गया. येस येस राहुल आर आर्य. फेल्ड. आवाज आ रहा है. अरे ये सर आ गई. ठीक आहे. सर इफ आणि एल्स मध्ये आहे का हे? ते आपण पुढे करूया. डोंट वरी बट यू कॅन अंडरस्टँड लाईक दॅट ज्यांनी प्रोग्रामिंग केली असेल ते. ठीक आहे. बोलिए. ये कंडीशन अगर ट्रू है यहाँ पे तो ये वाला आंसर जो है इसके अंदर स्टोर होगा. अगर ये कंडीशन फॉल्स होती है तो कौन सा वाला आंसर या स्टोर होगा उसमें? You are failed. और इसमें आप कुछ भी लिख सकते हैं. यही नहीं अगर फॉर एग्जांपल मेरे पास अमाउंट मान लेता हूं मेरे पास अमाउंट अगर मैं अभी फिलहाल 20 लिख देता हूं. मुझे फूड खरीदना है. लेट्स सी कुछ स्नैक्स खरीदना है तो मैं यहाँ पे कंडीशन लगाता हूँ कि अमाउंट अगर टाइपो हो रहा है. अमाउंट अगर 100 से ज्यादा है. अभी क्वेश्चन मार्क अगर ये ट्रू है क्वेश्चन मार्क अगर ये ट्रू है तो ये वाला मैं डबल कोट में या जो भी वैल्यू लिखूंगा ना ये स्टोर होगा फूड में. तो मैं यहाँ पे लिखता हूँ अगर 100 से ज्यादा है तो मैं बर्गर लूंगा.
बर्गर महंगा रहेगा, ठीक है। या अगर मेरे पास 100 से कम है, 100 से कम है, तो इंडियन बर्गर लूंगा, जैसे कि वड़ा पाव। तो True है। बेसिकली मुंबई में तो यही चीज मतलब चलती है, फास्ट फूड। जिसे भी नाश्ता करना हो क्विकली मिल जाता है, गर्मा गर्म वो भी। तो अभी मैं क्या खरीदूंगा, क्या इसका आउटपुट क्या होगा? True है। वड़ा पाव। हाँ देखो, अगर ये ट्रू होता है, अमाउंट की देखो, क्या 20 100 से बड़े है क्या? नहीं। नहीं, फॉल्स देगा ये। फॉल्स देगा तो कोलन की बाद वैल्यू जो है इसके अंदर स्टोर होगी, वड़ा पाव। फूड के अंदर। अगर ये एक्सप्रेशन जो हमारा है, मतलब अमाउंट अगर 100 से ज्यादा है, बड़ी है, तो बर्गर। ये इसके ऊपर डिपेंड है। अभी अगर मैं इसमें कंडीशन भी नहीं डालूंगा दोस्तों, मैं सिर्फ यहाँ पे लिखूंगा फॉल्स भी लिख दूंगा ना ऐसे, तो अब ये क्या लेगा? अगर ये फॉल्स है तो क्या लेगा ये वड़ा एल्स पाव। वाला यानी कोलन वाला पार्ट लेगा ये। अगर मैं यहाँ पे ट्रू लिख देता हूँ, लेट्स लाइक एज अ ट्रू, सो क्या बर्गर। लेगा ये? बर्गर। यस। तो यहाँ पे ट्रू फॉल्स पे ये जो है ना, ये चेक करता है कि यहाँ पे ट्रू है तो ये वाला जो है इसके अंदर स्टोर हो जाएगा, और अगर ये फॉल्स है तो ये जाएगा, ये वाला जाएगा कोलन के बाद। क्लियर है? थोड़ा थोड़ा कोई कंफ्यूजन है इसमें? और यहाँ पे हम लोग पैसे पे हमें रखना है, इसलिए हम लोग अमाउंट अगर हमारे पास 100 से ज्यादा है तो लिख देते हैं। लेकिन हमारे पास अमाउंट कितनी है अभी, कितनी 20। रुपीस है? 20 है। तो 20 जो है वो बड़े है क्या 100 से? इट इज ग्रेटर? नो। नहीं। अभी जो वैल्यू है 20, ये हमें ऐसे चेक करना है, 20 इज ग्रेटर देन 100, 20 ये 100 से बड़े है क्या? ऑब्वियसली नो, 20 ऑलवेज इट इज नॉट ग्रेटर देन 100, तो हम लोग उसे, तो ये मैं प्रैक्टिकली करके दिखा देता हूँ आप लोगों को। यहाँ पे आते हैं, टर्नरी ऑपरेटर .js, मार्क इक्वल टू 35, और यहाँ पे हम लोग रिजल्ट डाल देते हैं इसमें। रिजल्ट इक्वल टू मार्क ग्रेटर देन 35 क्वेश्चन मार्क पास कोलन फेल्ड। और ये जो रिजल्ट है console.log रिजल्ट जो है, हम लोग इसे सेव कर देते हैं। रिजल्ट जो है हम सेव कर देते हैं। क्या रिजल्ट एक्सपेक्टेड कर रहे हो आप लोग? तो फेल करो। देख, फेल्ड होगा वो। देखो फेल्ड है। अभी मान लो इसे 36 कर दिया, तो अभी क्या एक्सपेक्ट करोगे इसे? पास। दैट्स इट फॉर टुडे। अभी आप लोग क्वेश्चन एंड आंसर